आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. डिजी टपाल आलय. जेव्हा मी माझा बॉक्स बघितलं की प्रणाली असं एक मोठी पेटी आहे, तर असं होतं की काय काय आमचे नाव मुलींचे नाव तर आम्ही एक्साइटेड होतो की काय असेल ह्याच्या आतमध्ये. चला तयार व्हा आजची जादुई सफर अनुभवायला. तुमच्या समोर काही संदूक ठेवलेले आहेत. त्यामध्ये आहे मी काल सांगितल्याप्रमाणे सिटी सुंदरीसाठी सरप्राईज. पण त्या संदुकांची किल्ली शोधणं हाच तुमचा आजचा टास्क आहे. ती किल्ली शोधताना खतरनाक थ्रिल आज तुम्ही अनुभवणार आहात. ऑल द बेस्ट. एक्साइटेड होतो की आता काय टास्क असणार आहे, काय करणार आहे, कुठे जाणार आहे, कुठल्या माळ राहणार, कुठल्या ग्राउंड वरती नेणार असं वाटलं होतं. आज आपले गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरी यांना मी पाठवणार आहे काही रहस्यमयी खोल्यांमध्ये, जिथं त्यांना कोडी सोडवत काही थरारक टास्क पूर्ण करत मिळवायची आहे एका संदुकाची किल्ली. आणि त्यासाठी त्यांना मिळणार आहे अर्ध्या तासाचा अवधी. काहीच दिसत नव्हतं, काहीच कळत नव्हतं. आणि एक भीती होती की जेव्हा आपण ही डोळ्यावरची पट्टी काढू तेव्हा काहीतरी अभद्र समोर असेल तर अंदाजच लागत नव्हता की काय होणार आहे आपल्यासोबत. हे काय उषा, इथे आपल्याला इथे काय दिसत खोल, ब्लाइंड फोल्ड खोल. ब्लाइंड फोल्ड काढले तसं समोर बार्स होते. या बाजूला जेल, त्या बाजूला पोलीस स्टेशन. अरे कुठं आणलंय जंगला तिथं? जंगलात मी उघडल्यावर कळालं का रे कुठल्या बोगळात आलोय. ती जागा काहीतरी विचित्रच होती. अशी सरळ ब्लॉक्स 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 आणि कळतच नव्हतं हे कुठे आलोय आपण. बापरे काय एकच रूम आहे. या रूम मध्ये काय कोडी सोडवायचं आणि कुठं काय उडकायचं. तिथे असे लेझर्स आहेत, अंधार आहे, बऱ्याच गोष्टी लावल्यात वॉल वरती, बाजूला दगड वगैरे. ते इतकं कन्फ्युजन होतं नक्की कुठे लक्ष द्यायचं, काय वाचायचं. पण मला तिकडे एका कोपऱ्यात आपला चल भावा सिटीचा क्यू कार्ड, फर्स्ट क्लू हा सापडला. काय माहिती क्यू कार्ड आहे कुठं आहे? इकडे कड 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 कड. जमिनीवर असणार तुमचे पाय आणि हात. कोहिनूर हिऱ्यासाठी शोधा डोक्यावरची वाट. सरका बरं बघू द्या. डोक्यावरची वाट. डोक्यावर वाट आहे आपल्या. येस येस. इकडे म्हणजे वरती इथे असेल का? काय इथे? ऐका मन लावून ही पत्त्यांची कहाणी. 8 पाट नगरात होता राजा. त्या राजाची होती एक राणी. ओके. पत्त्यांची कहाणी म्हणजे पत्ते शोधायचे आपल्याला. तर पत्ते बघितल्यावर मी हँग झाले कारण मला पत्ते येत नाहीत. राजा आणि राणी एक आहेत. हा राजा, हा आणि राणी काढ. राणी. सिटी सुंदरी आणि गावरान भावा, घड्याळाची योग्य वेळ लावा. नव्या वर्षाचं स्वागत, जुन्या वर्षाला बाय बाय. पुढच्या मार्गाची किल्ली एका हातात हाय. कळालं काय? जुन्या वर्षाला बाय बाय आणि नवीन वर्षाला हाय ती मला त्यातलं काहीच कळलं नव्हतं. क्यू कार्ड लिहिलेलं तिथं काहीतरी प्रत्येकाच्या मनात तुम्ही केंद्र होतात, पण आता खऱ्या खुऱ्या कैदात आहात. इथून सुटका तुमच्याच हातात. समोर पोलिसांच्या भीतींवर आहे इथला कुलुपाची चावी. शोधा म्हणजे सापडेल, वाचाल तर वाचाल आणि बाहेर पडताच वेल. पुढची पायरी. ओके, आता इथेच कुठं आपली क्यू आहे. आपलं टाइम स्टार्ट झालंय, अर्धा घंटा आहे. नवव्या वर्षाला बाय बाय म्हणजे 10वा वर्ष चालू झालं. नवव्याचा स्वागत आणि जुन्याला बाय बाय म्हणजे 9 येणार आहे आणि त्याच्या आधीचे त्याचं टाटा बाय बाय होतं.
तर मग इथेच काहीतरी असलं पाहिजे ना. त्या पझलला वाचून एवढं कळालं की त्या घड्याळाशी काहीतरी आम्हाला नेक्स्ट क्लू मिळणार आहे. एकदम टनल सारखं आणि ह्याला वळता येत नाही, मला वळता येत नव्हतं, सगळं असं गच्च झालेलं. इथलं तू वाट असणार आहे वर पण. ए बघ इथे इथे कुठे इथे. चल 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 वरती चल लवकर लवकर चल. इकडे इकडे अदर प्लेस टू प्लॅन. चल 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 उठ. हा काय करतो, उठ लवकर. आरामात. नाही हे काय लिहिलंय अय्यो चलो. ते दाखवू काय. दुसरे बघितले ओपन. चा अर्थ ए, थ म्हणजे बी. लिहिलं काय? हा धर 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 धर. मी आरसा बघितला आणि समोर दिवाळमध्ये उलटे अक्षर लिहिलेले होते आणि मी तो आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब पाडून सने मी तो बघितला. थांब. ए म्हणजे क, बी म्हणजे ख, सी म्हणजे ग, डी म्हणजे घ, ई आणि एफ म्हणजे काय? क क ग ग ड च छ ज ज न. सर्व हे तुला यायला पाहिजे. तुमच्या तर हेच शिकवतात ना. आम्हाला शिकवतात त्या आठवणीत राहते. अरे पण एबीसीडी लक्षात ठेवू शकतो तर हे तर लक्षात ठेवायला पाहिजे ना. तिथे गेल्यावर म्हणायला लागली बाराखडी. आणि म्हणलं बाराखडीचा काही संबंध नाही, इथं काळी अक्षर वेगळी आहेत, वरची अक्षर वेगळी आहेत आणि खालच्या अक्षरात काहीतरी लिहिलंय. की मी हिला 10 वेळा समजून सांगायचा प्रयत्न करत होतो पण ही काय ऐकतच नव्हती मला. एक मिनिट. तिकडे जे समोर दिलेलं होतं ते मी डिकोड करायचं ट्राय करत होती. काय कळणार नाही याच्यामध्ये येऊन. अरे कन्फ्यूज नको हो रामा. हे पहिलं लॉकर वाटतंय मला यार. अरे पण ते तिकडे काही नाहीये घेणं देणं. इकडे काय लिहिलंय त्याच्यावरती असतं. अजून तुला कुठे घड्याळ दिसतंय. खेळली तू म्हणून वाटतं. अरे गप्पा बसता असं सगळं बोलू नको. उगाच डोकं नको फिरवू माझं. मला सुचत नव्हतं त्यात रामा चिडचिड करतोय की तू तर खेळलीयस ना आधीत. मला चला रामा सेम थोडी मिस्ट्री येतात यार. थोडा टाइम दे मला विचार करायला. इथेच आहे कुठेतरी खालती. शोधा. हात बी दिसन येतं काही दिसन. आता बघावं कुठं म्हणलं, माझं डोकं तर बंद पडलं तिथं डायरेक्ट. आणि ह्याच्यामध्ये ना मला खूप पॅनिक सुद्धा होत होतं. मी 10दा ते वाचत होती की मी बरोबर तर वाचते ना, मी चुकीचं नाही वाचत. टाइम चाललाय, काय करावं काय नाही. मला असं वाटत होतं की माझा अंत हात. काय आहे बरं सापडते काय? एक नाहीच आहे. कुठल्या गुलामाचे इरादे नेक नसतील. मला काय माहिती. म्हणजे काय मला कळत नाही. दोघांनाही कोडं सुटत नव्हतं. एवढं कन्फ्युजन, एवढं हेल्पलेसनेस मला कधीच फील झालं नाही कुठल्या टास्कमध्ये. कसली 2 गुलाम लावून बघ. कसली 2 गुलाम लावून बघ. मला कधीच नाही आलं. का